खारघर येथील अश्वमेध महायज्ञावरून घरी परतण्यासाठी 3 आसनी रिक्षातून प्रवास करताना झालेल्या अपघातामध्ये एका 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे। ही घटना रविवारी दुपारी 1:15 वाजता पेठपाडा मेट्रो स्थानकाजवळ घडली। क्षमतेपेक्षा अधिक अवैध वाहतुकीमुळे या अपघातामध्ये हा बळी गेल्याची चर्चा आहे। हजारोंच्या संख्येने गायत्री परिवाराच्या अश्वमेध महायज्ञासाठी भाविक खारघरमध्ये आले होते। राज्यातील व उपनगरातील ठिकठिकाणाहून हे भाविक खारघरमध्ये ये-जा करण्यासाठी अनेकांनी खासगी वाहतुकीचा वापर केला, तर मोठ्या प्रमाणात 3 आसनी रिक्षातून क्षमतेपेक्षा अधिकची वाहतूक करून भाविक महायज्ञापर्यंत पोहोचत होते। रविवारी दुपारी घडलेल्या महायज्ञाच्या गेट क्रमांक 4 येथील अपघातामध्ये 3 जण जखमी आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे। जखमींवर कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत बालकाचे नाव दिव्यप्रसाद नायक असे आहे। नायक कुटुंबीय महायज्ञासाठी सकाळी 6:30 वाजता भिवंडी येथून खारघर येथे आले होते। दुपारी यज्ञात आहुती वाहिल्यानंतर ते घरी परतण्यासाठी 3 आसनी रिक्षातून जात असताना रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी असल्याने रिक्षा चालकाचा रिक्षावरील ताबा सुटून रिक्षा दुभाजकावर आदळली। या अपघातामध्ये दिव्यप्रसाद याचा मृत्यू झाला आहे, तर दिव्यप्रसादची आई मंजुक्ता नायक या गंभीर जखमी झाल्या आहेत। मंजुक्ता यांच्यासोबत या रिक्षातील अन्य 2 प्रवासी जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 28 वर्षीय रिक्षा चालक सतीश उतेकर याच्यावर हलगर्जीपणे रिक्षा चालवल्यामुळे गुन्हा नोंदवला आहे। खारघर येथे अश्वमेध महायज्ञाच्या ठिकाणी 5 दिवस हजारोंच्या संख्येने भाविक खारघरमध्ये दाखल होत होते। वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त देखील होता, तरी क्षमतेपेक्षा अधिकची अवैध वाहतूक येथे सुरू होती। प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी आणि वाहतूक विभागाच्या पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते तर हा अपघात टाळू शकला असता, अशी चर्चा परिसरात आहे। खारघरमध्ये आजही क्षमतेपेक्षा अधिकची अवैध वाहतूक रेल्वे स्थानक ते तलोजा या पल्ल्यावर 3 आसनी रिक्षा आणि इको व्हॅन मधून सुरू आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।